पहिला चेंडू अप्रतिम अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली, मात्र तितकीशी ताकद जाणवली नाही अपील मध्ये. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला गेलाय. थोडासा उशिरा सामना सुरू झालाय. पांडवा 11 चंदन सर वर्सेस आई भवानी मारंबरपाडा. नाणेफेकीचा कौल जो आहे तो आई भवानी मारंबरपाडा या टीमने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. या ठिकाणी नक्कीच सकाळपासून एक प्रेक्षक आपल्या या स्पर्धेला जॉईन झालेत लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. मार्शल भाई कुंभारपाड्यावरून थेट जॉईन झालेत या स्पर्धेला. सकाळपासून ही स्पर्धा पाहतायत. धन्यवाद मार्शल भाई, तुमचं मनापासून आभार. ऑन साईडला फटका यावेळेस हवेत आहे. मागे फिल्डर मात्र थोडंसं लांब आहे. ओ लेझी क्रिकेट. आरामात चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू रिधी वसंत फुलताना. नक्कीच लेझी 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 क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आरामात चेंडू हातामध्ये येईल असा विचार केला होता, मात्र चेंडूने थोडीशी दिशा बदलली. विशाल चौकार येतो, नशिबाचा चौकार. यावेळेस देखील सोडणार नाहीये. एक चौकार नशिबाच्या साह्यानं, आणि आता त्याच्या पाठोपाठ येतोय हा खणखणीत षटकार. आउटसाइड. थँक्यू रिचे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला होता, तिथून मात्र या चेंडूला ऑन साइडला टर्न केलं. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला टाकलं गेलंय. खूप चांगला फटका अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बंटी मार्फत 3 चेंडू 10 धावसंख्येवर बंटी खेळतोय. आणखीन एक धमाका. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार बंटीच्या बॅटमधून. 6. धन्यवाद हृदय वसंत बोलताना. मात्र आनंद खुश, डगआउट खुश झाला असेल, मन खुश झालं असेल, तर या ठिकाणी लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार. गोलंदाज या स्ट्राईक एंडला बंटी आहे. यावेळेस देखील क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खूप चांगला चेंडू हाताळला गेला. चेंडू पडल्यानंतर टॉस झालाय. या कारणास्तव बॅट अँड बॉलचं प्रॉपर करेक्शन त्या ठिकाणी झालं नाहीये. वापसी करतोय गोलंदाज. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक, आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा या फळकावर लावल्यात. पांडवास 11 चंदन सर या टीमनं. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. मारुती चषक 2026 राजूदादांची संकल्पना. स्विच इट, उलटा पुलटा. यावेळेस तो खेळण्याचा स्ट्रोक प्रयत्न केला होता. आणखीन एक चेंडू डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय, आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या फळकावर पाहतोय. पांडवास 11 चंदन सर या टीमची 16 धावा. बिनबाद 16. चोरीचा मामला मामा ही थांबला. दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करतोय. पहिल्या फेरीमध्ये आपण जवळपास 5 टीमला पुढे येताना पाहिले. पांडवास 11 चंदन सर वर्सेस आई भवानी मारंबळपाडा. त्यानंतर B24 बॉईज चंदन सार वर्सेस सत्यनारायण कोपरी बी. आणि 5वा संघ आपण जो पाहतोय, ज्या टीमला बाय देण्यात आलेले आहेत, NCC नारंगी. प्रदोष डिवायडर मैदानाच्या आतमध्ये आला. यावेळेस चांगला फटका ऑफ साईडला चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं होतं. वाडिश लॉंग ऑफ रिजन चेंडूला स्टॉप केलं गेलं. 1च धाव या ठिकाणी मिळणार, आणि या एका धावेने धावसंख्या झाली ते 17.
हवेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. याच वेळेमध्ये कालचा दिवस जर आपण पाहिला तर 70च्या पलीकडे धावसंख्या 72 आपण पाहिली होती. 75 धावा देखील आपण कालच्या दिवसामध्ये फलकावर पाहिल्या होत्या. तलावपाडा या टीमनं अफलातून बॅटिंग केली होती. नावं घ्यायचं गेलं तर मयूरचं नाव घेईल, हार्दिकचं नाव नक्कीच आवर्जून घेईल. अफलातून बॅटिंग मयूरनं देखील केली होती कालच्या दिवसामध्ये. ऑन साईडला प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं फिल्डर आहे. थोडंसं फंबल झालंय. एकदा तर वेगानं पूर्ण केलंय. जवळपास डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फक्त सिंगल होतं त्या ठिकाणी. थोडंसं फंबल झालं होतं शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये खास करून त्या ठिकाणी फिल्डर ठेवण्यात आलाय. धावा झाल्यात ते 19. प्रदोष या खेळाडूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, तर एका बाजूला बंटीला पाहतोय. 7 चेंडू 18 धावसंख्येवर बंटी खेळतोय. अमितला पाहतोय आपण. ओ डेड ऑन स्पॉटचा बॉल आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. गुड बॉलिंग. मागच्या मॅचचा विचार केला आपण तर खूप चांगली गोलंदाजी अमित हाताळली होती. 2 स्पेल आपण अमितचे पाहिले होते मागच्या मॅचमध्ये. पुन्हा एकदा एक चांगला स्पेल आपल्याला अमित आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 3 धावा फक्त अमित खर्च करतोय. धावसंख्या झाली फलकावर पांडवस 11 चंदन सर या टीमची 19 धावा फलकावर. गोलंदाज तयार. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, कारण ज्या ठिकाणी वारे वाहत आहेत त्याच दिशेने वारंवार खेळण्याचा प्रयत्न होतो बॅटरचा. कारण ती जी बाउंड्री लाईन आहे ती, मी तर इतकं म्हणणार की ती बाउंड्री लाईन जवळ आहे. बाउंड्री लाईन सर्व सेम आहेत, फक्त हवेच्या दिशेने ती बाउंड्री लाईन आहे. त्या दिशेने खेळण्याचा वारंवार प्रयत्न होतोय. आणखीन एक चेंडू चांगला पडला गेलाय. डॉट बॉल. गोलंदाज तयार अमित. स्ट्राईक एंडला बंटी. स्विंग झालाय. टर्न झाला. अगदी वाईट लाईनवर तो चेंडू पडला गेला आणि तिथून मात्र चेंडूने दिशा बदली केले. चेंडू आत वळतोय. गुड बॉलिंग. ऑफ ब्रेक पाहिला आपण. सलग 3 चेंडू या ठिकाणी डॉट येत आहेत. पहिल्यावर सिंगल, दुसऱ्यावर 2 धावा, त्यानंतर मात्र डॉट डॉट आणि डॉट. धावा 19. लाईन खराब. यावेळेस लाईन खराब. भरपूर बाहेर हा चेंडू टाकला गेला. बॅटर शफल झाला होता आणि तिथून मात्र बॅटरला फॉलो करण्याचं काम गोलंदाजानं केलं होतं. मात्र लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावत संख्या 20 झाल्या. षटक क्रमांक आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुल टॉस. बॉलर बॅक ड्राईव्ह. आणखीन एक चेंडू डॉट. अप्रतिम गोलंदाजी. एक आव्हान टाकला होता. 3 धावा, एकूण 4 धावा खर्च केले आहेत. गुड बॉलिंग अमित. पहिल्या ओव्हरचा आपण सामना पाहिला तर पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तब्बल मला वाटते 16 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र आलेल्या या 4 धावा. तर कुठेतरी त्या धावा गौरव करण्याचं काम षटक क्रमांक 2 म्हणजे अमितनं केले. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. धावा झाल्यात फलकावर बिनबाद 20 धावा पांडवस 11 चंदन सर या टीमच्या. षटक क्रमांक 3. गोलंदाज आपण पाहतो त्या ठिकाणी जतीन. ओ आर्म ऍक्शन. एक आगली वेगळी आर्म ऍक्शन. चेंडू पडल्यानंतर जर आपण पाहिला तर कुठेतरी अँगल त्या ठिकाणी निर्माण केलं होतं चेंडूने आणि त्या अँगलवर मात्र फसला गेला. विकेट डाऊन. फलंदाज बाद. मिस्टर प्रदोष या ठिकाणी बाद होतोय. एक मोठी विकेट. एक स्फोटक फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. प्रदोष. अग थांब 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 पोरी, अशी जाऊ नको गधुरी. चल झटकन ये माघारी, दोघ राहूया एकाच घरी. तुझी मुसमुसली ज्वानी आता आली या रंगाला. तुझी मुसमुसली ज्वानी आता आली या रंगाला. पोरी जरा लावशील का माझ्या अंगाला. पोरी जरा लावशील का. थँक्यू. रिप्ले पाहू शकाल आपण. खूप चांगला चेंडू टाकला होता बघा. यावेळेस टर्न झालाय. चेंडून पडल्यानंतर अगदी तो अँगल क्युरेट केला आणि त्याच स्विनला मात्र बॅटर फसला गेला. प्रदोष. महत्वपूर्ण विकेट. बॅटची एज. यशक चॅनल खूप चांगला कॅच टिपलाय. पहिल्या चेंडूवर मात्र जतीननं सफलता प्राप्त केली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज येतोय.
शॉर्ट बॉल होता, पुन्हा एकदा पुलचा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत जर विचार केला आपण या इनिंगचा, तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर पूर्णतः जो धावफलक आहे तो मात्र थांबवला गेलाय. गुड बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत होत आहे. या ठिकाणी आई भवानी मारंबरपाडा या टीमकडून ही खासियत आहे. 10 मिनिटांसाठी आपण सामना थांबवला होता. काही खेळाडू त्यांचे यायचे बाकी होते, मात्र आल्यानंतर जो खेळ आपण पाहिलाय या टीमचा तो अफलातून आहे. पुन्हा एकदा यावेळेस लवकर स्ट्रोक खेळला गेलाय. इथे रनआउटची संधी आहे, काय रनआउट केला जाईल का? यस, या ठिकाणी फलंदाज बाद होतो या ठिकाणी. मिस्टर सूरज आला आणि सूरज त्याच पावली मात्र डगआउट रिझननं परतलाय. फलंदाज बाद, आउट. खरोखरच ज्याप्रमाणे जी गोलंदाजाने केलंय, अमितचं नाव घेईल, त्यानंतर जतीनचं मी नाव घेईल. खरं जे गाणं वाजलं गेलं ना की झालं तुझ्यावर फिदा. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली लाईन आणि लेंथ या ठिकाणी जतीन यूज करतोय. धावा झाल्यात 20, वेग वाढवावा लागेल धावा संख्येचा. शफलावून खेळण्याचा प्रयत्न, अपील केली गेली. पंच नक्कीच नाखुश असतील, कारण जर आपण चेंडूची लाईन पाहिली तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर हा चेंडू पिच केला होता आणि तिथून मात्र या चेंडूला जवळपास नटराज मुद्रेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरनं. आणखीन एक चेंडू डॉट येतोय. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. धावत संख्या झाली ती 21. अराउंड द कार्पेट लॉफ्टेड खेळलाय. मिड विकेट डीपला चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राइक एंडला थ्रो. ओ वेल डन. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वारंवार बंटी जो स्ट्राइक घेण्याचं काम करतो, कारण आतापर्यंत बेस्ट इनिंग बघा. धावा संख्या जी आहे ती 22. त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर 19 धावा ज्या आहेत या बंटीच्या खात्यावर आहेत. त्यामुळे या खेळाडूला त्या ठिकाणी उभं राहावं लागेल. संघ अडचणीमध्ये आहे आणि त्या संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल. एक गेम चेंजर इनिंग ती खेळावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय राऊत सरांकडून. धावत संख्येत भर. धावत संख्या झाली ती 23-23. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण ही स्पर्धा पाहतोय. राजू दादांची स्पर्धा. गोलंदाज तयार या ठिकाणी मिस्टर जतीन. यावेळेस ऑफ साइडला फटका फसलाय. मागे फिल्डर आहे, त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. आणखीन एक विकेट डाऊन. मिस्टर बंटी बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. स्थिती खूप गंभीर आहे, खूप गंभीर स्थिती आहे या सध्याच्या घडीला पांडवाज 11 चंदन सर या टीमची. बघा आतापर्यंत ज्या 3 ओव्हर आतापर्यंत आपण ज्या पाहिल्यात, पहिलं षटक जे आपण पाहिलं होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, त्या पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 16 धावा आल्या होत्या. त्यानंतरचे मात्र शेवटचे 12 चेंडू, शेवटच्या 12 चेंडूचा विचार केला आपण तर शेवटच्या 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा आणि जवळजवळ विचार केला आपण तर 3 विकेट या शेवटच्या 12 चेंडूमध्ये आलेत. आता फक्त 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि दोन्ही फ्रेश बॅटर आहेत. दोन्ही फ्रेश बॅटर. एका साईडला प्रवीण स्ट्राईक एंडवर आहे, दुसऱ्या साईडला आपण जितूला पाहतो नॉन स्ट्राईक एंडवर. आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. आणि या ठिकाणी आपण षटक क्रमांक 4 हर्षला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर.
आणखीन एक डॉट बॉल. एकूण जर आपण डॉट बॉलचा विचार केला दादा किती असतील डॉट बॉल या इनिंग मध्ये? 19 चेंडूमध्ये डॉट बॉल किती बघा? 19 चेंडूमध्ये 10 चेंडू तुम्ही डॉट घालवलेत. ज्या 10 चेंडूमध्ये एकही धाव तुम्हाला करता आली नाहीये. ऑफ साइडला चेंडूला कट केलाय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू वेगाने ट्रॅव्हल्स झालाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. भरपूर बाहेरचा बॉल होता. ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर व्हाईट लाईन सोडून जाणारा चेंडू होता. तिथून मात्र चेंडूला कट केलं गेलं. ओ आणखीन एक चांगला चेंडू. रायझिंग डिलिव्हरी. काही लोक या चेंडूला परफ्यूम डिलिव्हरी देखील म्हणतायत. कारण अगदी तो चेंडू समोरून टॉस झाला. एक बाउन्सर देखील आपण पाहू शकाल. खूप चांगली गोलंदाजी हर्षकडून. 1 बाउन्सची देखील वॉर्निंग त्या ठिकाणी पंच त्यांना देत आहेत. धावसंख्या 27 आहे. स्थिर आवले धावसंख्या. वेग तर हवेचा आहे मात्र धावांचा वेग या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. लाईन खराब यावेळेस. व्हाईट बॉलचा इशारा राऊत सरांकडून दिला जातोय. धावसंख्येत भर होणार. रिप्ले पाहू शकाल. ज्याप्रमाणे बॅटर शफल झाला त्या अनुषंगाने आपण पाहतोय तर चेंडू भरपूर बाहेर टाकला गेला. धावा झाल्या त्या 28 धावा. संजयजी कणेरा यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नो बॉल म्हणजे आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आता मात्र एक संधी आहे. ती संधी आहे खुलून खेळण्याची संधी आहे. म्हणतात ना की फ्री मध्ये मिळणारी वस्तू कधीही कोणी सोडत नाहीये. कशा प्रकारे या फ्री हिटच्या चेंडूला प्रत्युत्तर दिले जाईल की धावसंख्या तुकडे 29 धावा फक्त फळकावर आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर आणि हा चेंडू असेल फ्री हिट. डाऊन द लेग आणि या ठिकाणी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू फरार. लेग बाईचा इशारा. पॅडला चढून चेंडू 4 धावांसाठी चौकार. जानू विना रंग सनाय. अगबाय जानू विना रंग सनाय. थँक्यू. छान विना रंगच नाही आणि ते चौकार आणि षटकारांशिवाय दुसरा पर्याय नाहीये. पांडवाज 11 जर स्कोरबोर्ड तुम्हाला मोठा करायचा असेल, 50च्या पलीकडे जायचं असेल, कारण सध्याच्या घडीला आज संपूर्ण दिवसामध्ये आपण 50च्या पलीकडची धावसंख्या मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 3 फिल्डर झेल पकडण्यासाठी आले होते आणि या मुवमेंटला जर तुकाराम सर असे तर काय म्हटलं असतं? चुलीचे 3 इंदे आणि चुलीचे त्या 3 इंद्याच्या मधोमध चेंडू पडला गेलाय. 3 तिगाडा काम बिगाडा. पूर्वी आपण चुगलं पाहिजे आणि ते चुलीचे 3 इंदे असतात. अगदी त्या चुलीच्या 3 इंद्याच्या मध्ये ते चेंडू पडला गेला. 3 फिल्डर आले होते कॅच करण्यासाठी. मात्र कॉलिंग कुणाचंही नव्हतं. तिघांच्या मध्ये चेंडू पडला गेला. शॉर्ट बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक. पुलचा फटका. सक्सेसफुल फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. हाय तोय दमदार षटकार. थँक्यू. डीचे षटकार. याच फटक्यांची गरज आहे. एक लांबडे षटक जर आपण विचार केला तर 8 चेंडूंचं आपण हे षटक पाहिलं होतं हर्ष यांचं आणि एकूण धावा हर्षनं या ओव्हरमध्ये दिल्या ते 14 धावा. मागडे षटक. धावसंख्येला वेग आहे. 41 धावा फळकावर. अंतिम षटक करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण अमितला पाहतोय. पहिला स्पेल आपण अमितचा पाहिला होता. पहिल्या स्पेलमध्ये आपण 4 धावा देताना अमितला पाहिलं होतं. खूप चांगली गोलंदाजी केली होती अमितनं. 3 चेंडू डॉट पहिल्या स्पेलमध्ये अमितनं केले होते. तोच अमित गोलंदाजी ट्रॅकवर पॅडवर मारा केला होता. यावेळेस एसटी उडवण्याचा प्रयत्न होता. ऑन साइड चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. एकच धाव इथे मिळणार. धावा झाल्यात त्या 42 धावा. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी या इनिंग मधील. आज आपण 2 टीम बाहेर काढणार आहोत क्वालिफायसाठी. कालच्या दिवसामध्ये आपण एक टीम बाहेर काढली होती. क्वालिफाय झाला होता तो संघ म्हणजे तलावपाडा. टॉप 5 मध्ये तो संघ दाखल झालाय.
मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मागे फिल्डर इन दी इज गॉन. प्रवीणला परतावं लागेल. कुठेतरी नक्कीच स्कोरबोर्ड वाढवण्याचा प्रवीणनं प्रयत्न केला होता. 7 मध्ये 12 बनवले होते. तोच प्रवीण मात्र डग आउट रिझन मध्ये आउट. पुणे गावात अलपाखरू, आहो पुणे गावात अलपाखरू. बसले डोलात अन कुदू हसते गालात. बसले डोलात अन कुदू हसते गालात. पुणे गावात अलपाखरू, आहो पुणे गावात थँक्यू भारत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत येतोय. मैदानाच्या आतमध्ये 42 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि जितू आणि भरत ही जोडी मैदानात. फुल टॉस आहे मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. वेगानं बीट केलं बॅटरला इतकंच म्हणणार. जो वेग आहे बॉलर अमितकडे त्या वेगानं तो बॅटचा पूर्णतः फोर्स आहे तो थांबवला गेला. फुलटॉस चेंडू सहजासहजी या खेळपट्टीवर बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकले गेलेत. मात्र तो तितकाचा प्रॉमिसिंग स्ट्रोक मात्र भरतच्या बॅटमधून पाहिला नाही आपण. सिंगल एक धाव. धावा झाले 43. जितू स्ट्राईकवर आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार अमित. यावेळेस कार्पेट ड्राईव्ह कव्हरच्या दिशेनं मागे प्रोडक्शन आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या आसपास चेंडूला फील्ड केलं गेलं. एक धाव इथे देखील. फक्त सिंगल या ओव्हरचा आपण विचार केला तर फक्त सिंगल सिंगल आणि सिंगल 3 सिंगल फक्त या ओव्हरमध्ये आलेत. आपण अपेक्षा केली होती की षटकार चौकार स्लॉग ओव्हर आहे. हाणामारीचं षटक आहे आणि या ओव्हरमध्ये हाणामारी होईल. मात्र पुन्हा एकदा चांगला स्पेल अमित यांचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट मिड विकेट रिझर्व चेंडू लँड होईल. त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नाहीये. 1 धाव झाले. 2 धाव त्या ठिकाणी झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा कशा येऊ द्या मात्र धावा फळकावर येणं गरजेचे आहेत. या 2 धावेतील 2 धावेनं धावा झाल्यात त्या 46 लॉस ऑफ 4 विकेट. अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील. V24 बॉईज चंदन सार टीम कॅप्टन आणि सत्यनारायण कोपरी बी टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टनना कॉल देतोय. V24 बॉईज चंदन सार आणि सत्यनारायण कोपरी बी. यावेळेस क्लिंग बोल्ट शेवटच्या चेंडूवर दांडी गुळ करतोय अमित. भरतची फलंदाज बाद होतोय भरत. धावा झाल्या 46 धावसंख्येवर संघ थांबला गेलाय. पांडवास 11 चंदन सार हा संघ आणि 47 धावांचं आव्हान आई भवानी मारंबरपाडा या टीमला. येणारे 30 चेंडू धावा करायचे. 47 हिट विकेटने त्या ठिकाणी भरत बाद झालेत. टोटल जरी छोटं असलं तरी मात्र तुमच्याकडून गोलंदाजी जर चांगल्या प्रकारे झाली तर हे टोटल तुम्ही डिफेन्स करू शकता. 47 टू विन. 47 टू विन. चला कॉल देतोय मी पुन्हा एकदा. V24 बॉईज चंदन सार टीम कॅप्टन आलेत. सत्यनारायण कोपरी बी टीम कॅप्टन आपण यायचंय. त्वरित नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. नेहमीच राया तुमची घाई नकला गठोड बांधायला येऊ कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी नांदायला थँक्यू. मी सन्माननीय किरणजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एका साईडला V24 बॉईज चंदन सार तर दुसऱ्या बाजूला असेल सत्यनारायण कोपरी बी. या 2 टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी होतोय. दादा कॉइन त्या फोटो जवळच आहे. फोटो जे आहेत आपले फ्रेम जे आहेत टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणीच कॉइन आहे.
सन्मान्य किरणजी म्हात्रे, किरण दादांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन्स विन होतोय. दोन्ही टीम कॅप्टन त्या ठिकाणी रेडी आहेत. V24 बॉयज चंदन सर वर्सेस सत्यनारायण कोपरी. कॉइन्स विन झाला किरण दादांच्या शुभ हस्ते. टॉस विन V24 बॉयज चंदन सर या टीमनं टॉस जिंकले. निर्णय लगेच त्यांनी दिलाय की आम्ही शतरक्षण करणार. तर बॅटिंग सत्यनारायण कोपरी बी टीम, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. टार्गेट जरी छोटं असलं तरी मात्र एक चांगला बॅटल तुम्हाला पाहायला नक्कीच मिळू शकेल. 47 धावा करायच्या आहेत. आपण जर पाहिलं वेदांना पहिले षटक हाताळलं तब्बल 16 धावा. हे एक पहिले षटक खर्चिक आपण पाहिलं होतं. त्यानंतर अमितचे दोन स्पेल 2 विकेट 4.50 4.5च्या जवळपास इकॉनॉमिकने त्याने धावा खर्च केले त्या 9. त्यानंतर आपण जर पाहिलं तर जतीनचा स्पेल आपण पाहिला, जे जतीननं जवळपास 3 धावा दिल्या. 2 विकेट जतीननं देखील त्याच्या स्पेलमध्ये काढले आहेत. त्यानंतर मात्र हर्ष ज्यानं जे षटक हाताळलं 14 धावेंचं, जे 12 चेंडूचा आपण विचार केला तर सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये जवळपास मला वाटते 20 धावा फलकावर आल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या 12 चेंडूचा विचार केला आपण तर 17 ते 18 धावा फलकावर आल्यात. आणि मधलं षटक जे आपण पाहिलं फक्त 3 ते 4 धाव्यांचं. वॅगनवेल तुम्ही पाहू शकाल. अगदी जर विचार केला आपण तर फक्त शॉर्ट थर्डमॅनच्या आसपास जर आपण पाहिलं ते त्या ठिकाणी एक तो फटका खेळला गेला होता. खूप चांगला वॅगनवेल. जास्तीत जास्त धावा जर आपण पाहिल्या तर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ अशा प्रकारे त्या धावा काढल्या गेल्या, कुठल्या गेल्या हा वॅगनवेल आपण पाहतोय. कशा प्रकारे या 46 धावा काढल्या गेल्या आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण या ठिकाणी खेळतोय, बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आदरणीय राजूदादा भोईर यांच्या संकल्पनेतून साकारली जाणारी स्पर्धा म्हणजे मारुती चषक 2026. आणि आपण बहुजन विकास आघाडीचे ध्वज हे आपण त्या ठिकाणी पाहतोय. अध्यक्ष लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर साहेब यांचं ते नाव आहे ध्वजवर. ही ओळख आहे बहुजन विकास आघाडीची. 47 टू बिन 30 चेंडू 47 धावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय अलकासा बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक विपुल पाटील यांना. वेलकम विपुल. हॅलो चेक. थँक्यू सर. एका बाजूला आई भवानी मारंबरपाडा, एका बाजूला पांडवा पण चंदन सर. वेलकम, सुस्वागतम आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू हवेमध्ये गेला. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षण पुढे सरसावत असताना चेंडूला नाही झेल टिपला गेला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी में नाही ती नेकी. 2 धावा कंप्लीट. चा 47 पडला गरज. मागची मॅच आपण पाहिला आई भवानी मारंबरपाडा चांगला खेळ दाखवला होता. आक्रमकता बॅटिंग मध्ये दाखवली होती. अमित आणि विशालची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अशफलून मारण्याचा प्रयत्न. थांबवलं. नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाला थांबवलं. निर्धाव चेंडूची सांगता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फ्लायटेड शॉट होता विशालच्या बॅट मधून. चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने. सीमारेषा वार षटकार. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा विशालच्या बॅट मधून आपण पाहिला. मिड विकेटच्या दिशेने फ्लायटेड षटकार. 47 पडला करायचं आई भवानी मारंबरपाडा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत. जज करत असताना आधी त्या विरुद्ध दिशेने धावले, नंतरला चेंडू खाली आले पण चेंडू झेल नाही टिपला गेला. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केला गेला.
लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. मस्तान स्ट्रोक होता, पण तिथे गोलंदाजाला साथ नाहीये. मग शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, उजव्या यशीच्या बराच बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक जज करत असताना थोडीशी चुकी केली आणि चुकीचं रूपांतर 2 धावा धावफलकामध्ये ऍड झाला. इथून मारंबरला सुद्धा माहिती आहे की पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं देखील गरजेचं आहे. 47चा पाठला करत असताना थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, तो देखील मैदानाच्या आतमध्ये चेंडूवरती नाही पोहोचत आहे. सिंगल कंप्लीट. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. डबल 1, 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अमित आणि विशालची जोडी. विशाल आतापर्यंत एक षटकार ज्याच्या बॅटमधून पाहिलाय. गोलंदाजी मारवरती जितोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, महत्वाचं षटक आहे. इथून पहिल्या 12 मध्ये किती धावा केल्या जातील हे जास्त महत्वाचं आहे. फुलटॉस चेंडू सर्कलच्या डोक्याच्या वरतून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फेकी केली तर पाहिलं नव्हतं. सिंगल कडाच्या तिकड 2 धावचीच्या रूपात शेवटच्या चेंडूवरती विकेट पतन होताना दिसते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलक 12 वरती जाऊन पोहोचते. चिकन्या चिकन्या बायकोला त्यांनी माहेरी पाठवली. चिकन्या चिकन्या बायकोला त्यांनी माहेरी पाठवली. नेकबाई बंगाली पटवली. माहेरी पाठवली. नेकबाई बंगाली पटवली. चिकन्या चिकन्या बायकोला त्यांना माहेरी पाठवली. चिकन्या चिकन्या बायकोला त्यांना माहेरी पाठवली. माहेरी पाठवली. माहेरी पाठवली. बाई बंगाली पाठवली. माहेरी पाठवली. बाई बंगाली पाठवली. बायको साधी भोळी याला पाहिजे नखरेवाली. लाल लाल ओठावाली याला पाहिजे मेकअपवाली. मत्ता दाऊन किशातल्या तिला दायात गुतवली. मत्ता दाऊन किशातल्या तिला दायात गुतवली. दायात गुतवली. नेकबाई बंगाली पटवली. दायात गुतवली. नेकबाई बंगाली पटवली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. शेवटच्या चेंडूवरती धावचीत आपण पाहिली. 12 वरती धावफलक जाऊन पोहोचते. नवीन फलंदाज मनीष ज्यांनी मागच्या मॅच मध्ये केलेला खेळ सर्वांच्या नजरेसमोर होता. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बंटी दुसरा षटक घेऊन आलाय. इथून पांडवास 11ला देखील माहिती आहे की 47चा बचाव करण्यासाठी डॉट येणं देखील गरजेचं आहे. पहिल्या 2 षटकामध्ये जास्त धावा नाही द्यायच्या आहेत की पहिले 2 षटक पॉवर प्लेचं षटक आहे. एक षटक आपण पाहिलंय. पुन्हा एकदा मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बीट होऊन मागे डीप मध्ये बॅकअप चांगलं होतं. सिंगल कंप्लीट होताना आपण पाहतोय. एक 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 13 धावा धावफलकावरती. विशाल पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे. ज्याच्या बॅटमधून आपण एक मोठा फटका पहिल्या षटकामध्ये पाहिला. फ्लायटेड षटकार होता. इथून बंटी दुसरं षटक आता होतं. एक महत्वाचं षटक आहे. पॉवर प्लेचे 4 चेंडू अजूनही मार्गस्थ आहेत. चेंडू हवेमध्ये आहे. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक मागे जात असताना टिपलाय झेल. संपलाय विशालचा खेळ. विशाल बॅक टू द डगआउट. राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. 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 ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पहा. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षण शेवटपर्यंत चेंडूवरती नजरा होता आणि परफेक्ट टायमिंग वरती उडी घेतली आणि तो झेल खूप चांगल्या प्रकारे टिपला गेला. नितीन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होते. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 13 वरती आहे धावफलक.
47चा बचाव पांडवास 11 चंदसरच्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या बाजूने आई भवानी मारंबरपाडा. नवीन मनीष मागच्या मॅचमध्ये केलेली फलंदाजी सर्वांच्या नजरेसमोर आहे. इथून या मॅचमध्ये खेळ कशा प्रकारे येईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. नितीन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. मागे मागे टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे निघून गेला. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक 13 वरती जाऊन पोहोचते. दुसरं षटक आहे पॉवर प्लेचं महत्वाचं षटक आहे. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. 4 चेंडूमध्ये मात्र 1 धावा खर्च केले. पॉवर प्लेचं दुसरं षटक. महत्वाच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बंटीच्या माध्यमातून केली जाते. सरळ खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पांडवा 11 चंदन सर यांना देखील माहिती आहे की 47चा बचाव या मैदानामध्ये होऊ शकतं. त्यासाठी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये रणनीती या आधीच्या मॅचेस आपण कशा प्रकारे पाहिल्या आहेत हे देखील गरजेचं आहे. कोणत्या दिशेने रन आल्या आहेत, गोलंदाजी कशा प्रकारे हाताळली गेली, या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये गरजेच्या आहेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट डीप स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. प्रदोष बैकर वेगाने चेंडूवरती आले. फेकी केली. एका धावेने संतुष्ट व्हावं लागले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 2 गडी बाद 14 धावा. राजू दादाचं दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. माझ्या मारुती रायाचं आलं या दादामध्ये हे सत्व, दादामध्ये हे सत्व, दादामध्ये हे सत्व. शिरगाव पोटच्या येणाऱ्या 18 मध्ये 33 धावांची गरज आहे. चंदन सरच्या बाजूने आपण जर का विचार केला त्यांनी 2 षटकामध्ये 20 वरती धावफलक नेऊन ठेवलं होतं. दोन्ही सलामीवीर बॅटर तिकडे सेट देखील होते. आणि एका बाजूने आई भवानी मारंबरपाडा 2 षटकामध्ये 14 वरती आहे धावफलक आणि 2 बॅटर सुद्धा तंबूच्या दिशेने दिसतात. देखील पाहावं लागेल कशा प्रकारे आता खेळ खेळला जाईल. येणारे 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. तिसरं षटक भरत. तिसरं षटक आहे महत्वाचं षटक आहे. तिसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील? 18 मध्ये 33 ची गरज आहे. पहिला चेंडूवरती प्रहार केला जातोय. मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. षटकार. दादाचं आहे हे स्वप्न, क्रिकेटची वाढविन ही शान, क्रिकेटची वाढविन ही शान, क्रिकेटची वाढविन ही शान. गावागावातल्या खेळाडूंचा दादाने वाढवला मान, दादाने वाढवला मान, दादाने वाढवला मान. सावकार षटकार मारू दे डिमांड ही पब्लिकची, सावकार षटकार मारू दे डिमांड ही पब्लिकची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. सन्मान्य राजूजी भोयर यांच्यासाठी हे गाणं होतं आणि खऱ्या अर्थाने गाण्याचे बोल खूप चांगले आहेत. अशा स्पर्धा आपल्या गावामध्ये होण्याचं मागचं एकच कारण की आपल्या गावातील खेळाडू मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना त्यांना पुढे देखील जाण्याची संधी मिळणं गरजेचं आहे. या कारणास्तव मारुती चषकाची चर्चा सातत्याने पहिलं वर्ष आहे, पुढच्या कित्येक वर्ष केली जाईल कारण की इथून प्रवासाला केलेली सुरुवात ही जास्त गरजेची असेल. आणि राजूजी भोईर यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या दिवशी चंदन सर गट पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक तर चेंडू खाली पोहोचले होते पण चेंडू काही हातामध्ये नाही आला आणि फेकी करत असताना 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. अशा स्पर्धा होणं गरजेचं आहे. आपल्या गावातील खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म उभं करून दिलं सन्माननीय राजूजी भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आजचा दुसरा दिवस चंदन सर गटामध्ये आपण आहोत. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येतील, फील्ड करतील. फेकी होईपर्यंत मात्र एका धावेने संतुष्ट व्हावं लागते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण जर का विचार केला तर 23 धावा. मनीष पुन्हा एकदा स्ट्राईकवर येताना इथून भरतने आतापर्यंत 4 चेंडू चांगले हाताळलेत. तर पहिल्या चेंडूचा आपण जर का विचार केला तर षटकार. त्यानंतर ते 3 चेंडूवरती चांगलं कमबॅक केले. मात्र 3 धावा खर्च केल्यात. 47चा बचाव करण्यासाठी अशा प्रकारे गोलंदाजी करणं देखील गरजेचं आहे.
पुन्हा एकदा चेंडू अलॉंग द कार्पेट डीप मध्ये गॅप मध्ये जाताना दिसतोय. चेंडू जातोय 2-2 क्षेत्ररक्षक भेदून गॅप मध्ये मनीषच्या बॅट मधून येते मारुती चषक चौकार. दोन पूर्णांक 5 चेंडूचा आतापर्यंत 27-27 13 मध्ये 20 ची गरज आहे. मनीष मागच्या मॅच मध्ये आपण त्याला देखील पाहिलं होतं की बिगिट करत असताना ती नसाकत त्यांनी दाखवली होती, कशा प्रकारे क्षेत्ररक्षणाला भेदलं होतं. चेंडू हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत, नाही पोहोचू शकले. 1 2 3 4 4 क्षेत्ररक्षक एका चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 29-29 धावा आहेत. येणाऱ्या 12 मध्ये 18 ची गरज आहे. देऊया एकदा डीजेला संधी. झालं आयोजन नियोजन हे भारी, क्रिकेटची ही पंढरी, क्रिकेटची ही पंढरी, क्रिकेटची ही पंढरी. तो सांगतय अभिमानानं, स्पर्धा हे लय भारी, स्पर्धा हे लय भारी, स्पर्धा हे लय भारी. क्रिकेटच्या विश्वात आहे पताका विजयाची, क्रिकेटच्या विश्वात आहे पताका विजयाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही. 12 मध्ये 18 ची गरज आहे. महत्वाचं चौथं षटक आहे. मॅचला वळण देणारं षटक आहे. मॅच कोणत्या दिशेने धावते हे दर्शवणारं षटक आहे. 12 मध्ये 18 ची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फरार, बॅटच्या आतली एज लागून स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती जातील, फील्ड करतील. सिंगलनी संतुष्ट व्हावं लागते. 11 मध्ये 17 ची गरज आहे. येणाऱ्या 5 मध्ये किती धावा येतील, नंतरच्या 6 मध्ये किती धावा ठेवल्या जातील, हे 2 प्रश्न समोर आहेत. पण त्याआधी मनीष आणि नितीनच्या खेळ कशा प्रकारे राहील आणि गोलंदाजी मारवरती गोलंदाज आपण पाहतोय बंटी, ज्याने खूप चांगलं षटक हाताळलं होतं. पॉवर प्लेचं दुसरं षटक ज्यांनी हाताळलं होतं ते खूप चांगलं होतं. तशाच षटकाची कुठेतरी आता गरज आहे पांडवास 11 चंदन सर. पण दुसऱ्या बाजूला मनीष आणि नितीन दोन्ही फलंदाज सेट झालेत. सेट आहे तो हम भी हिट आहे. चेंडूला पाठवले, पॉवरफुल स्ट्रोक मनीषच्या बॅट मधून षटकार. ऍक्शन रिप्ले आधी शफल झाले होते, पॉवरफुल. मनीषच्या बॅट मधून तो स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने आपण पाहिला. बराच लांब चेंडू बाहेर जाताना दिसला आपल्याला. 10 मध्ये 11 ची गरज. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले आहेत. टिपलाय जेल, संपलाय खेळ. मनीष बॅक टू द डगआउट. आजच माझा झालाय पगार, येईन रोख नको उधार. आजच माझा झालाय पगार, येईन रोख नको उधार. पोट बदली झटकन उठली, पोट बदली झटकन उठली, अशी बातमी गाजवली. आहो रात्री या अंतीची अंटी घंटी कोड नाही, सध्या बंटी बोलते मैदानाच्या आतमध्ये. 9 मध्ये 11 धावा. एका बाजूने चंदन सर डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला जातोय, दुसऱ्या बाजूने मनीषला आपण तंबूच्या दिशेने येताना देखील पाहिले. इथून वेदांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 9 मध्ये 11 ची गरज आहे. नवीन फलंदाज वेदांत मैदानाच्या आतमध्ये गेलाय. बंटी एक महत्वाचं षटक आता असताना एक मोठा फटका त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलाय. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे बदल केला जातो हे देखील गरजेचं आहे. पण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवले त्या प्रकारे गोलंदाजी केली जाईल का?
या सर्व गोष्टी पाहावं लागेल. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता डीप मध्ये मिड विकेट आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक दिसतोय, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, पण गोलंदाजी कशा प्रकारे असेल थांबवलं. दोन्ही बाजूनी वेग घेतला जातोय. 9 मध्ये 11ची गरज आहे. वेदांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. बंटीने आतापर्यंत आपल्या संघासाठी महत्वाचं एक पॉवर प्लेचे षटक हाताळले. 4थं षटक देखील एक महत्वाचं षटक आहे. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकला डायरेक्ट फ्री होम डिलिव्हरी ऍक्सेप्ट केली. वेदांतला मैदान सोडावं लागते. अजून एक विकेट डाऊन. गडीबाद. थँक्यू. 8 मध्ये 11ची गरज. बंटी आपल्या संघासाठी महत्वाचे षटक हातात असताना आपल्या संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये आणण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. हर्ष नवीन फलंदाज ऑन द हॅट्रिक. आतापर्यंत सकाळपासून आपण 3 गोलंदाज ऑन द हॅट्रिक वरती येताना पाहिले. इथून मारुती चषकातील पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का हा देखील एक प्रश्न आहे. आणि कदाचित पांडवाज 11 चंदन सराला गरज देखील आहे. टप्पा पडला, बॅटला लागला, चेंडू मैदानाच्या आतमध्ये पिच वरती जायला स्वतः यष्टीरक्षक वेगाने आले. 7 मध्ये 11ची गरज. आई भवानी मारंबरपाडा थोडासा दबावामध्ये. एका बाजूने नितीन नॉन स्ट्राईक एंड वरती सेट आहे, पण सेट फलंदाजाला साथ देखील देणं गरजेचं आहे. मनीष मैदानाच्या बाहेर आल्यानंतर तो विकेट पाहिला, त्याच्यानंतरचे डॉट पाहिलेत आपण. आणि बंटी एक महत्वाचं षटक हातात असताना एक चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. यष्टीरक्षक मागे सज्ज होते, त्यांना देखील माहिती होते की आमच्या दिशेने चेंडू येईल. शेवटच्या चेंडूवरती नाही धावाले. कशा प्रकारे गतीमध्ये परिवर्तन केलं, मागे चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 6 मध्ये 11ची गरज आहे. शेवटच्या षटकाचा इक्वेशन प्रश्न होता. 6 मध्ये 11ची गरज असताना एक घेऊया एकदा डीजेला संधी. थँक्यू. 6 मध्ये 11ची गरज. शेवटचं षटक. गोलंदाज गोलंदाजी मारवरती सज्ज होताना प्रदोष बैकर. शेवटचे षटक हाताळण्यासाठी 6 मध्ये 11ची गरज आहे. आणि एका बाजूने नितीन 11 धाव्यांवरती सेट आहे. जमेची बाजू आपण जर का विचार केला तर मारंबरपाड्यासाठी नितीन स्ट्राईक वरती आलाय. नितीनला स्ट्राईक वरती येण्यासाठी मागचं पूर्ण षटक नॉन स्ट्राईक एंड वरती थांबावं लागलं. आतापर्यंत मागच्या षटकातील अडचणीची बाब राहिली. पण एका बाजूने विचार केला तर पांडवाज 11 चंदन सार इथून मोमेंटम आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केलाय. बंटीने हाताळलेलं 4थं षटक एक महत्वाचं षटक आहे. प्रदोष बैकर शेवटचे षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना 6 मध्ये 11ची गरज. त्याच्या विरोधात नितीन आतापर्यंत सेट झालेला फलंदाज. चांगला खेळ आपल्या संघासाठी. पहिलाच चेंडू सरळ खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण त्याच्या डोक्याच्या वरतून 1 बाउन्स चेंडू निघून गेलाय सीमा रेषाबाहेर. नितीनच्या बॅट मधून चौकार. थँक्यू. क्षेत्ररक्षण चेंडू खाली घेण्याचा प्रयत्न करत होते. बॉलला जज करणं देखील गरजेचं आहे. कधी तुम्हाला चेंडूवरती जायचंय, कधी चेंडूची वाट पाहिजे, ही प्रत्येक गोष्ट विदिन अ सेकंड तो डिसिजन मैदानाच्या आतमध्ये घेणं देखील गरजेचं असतं. इतका वेळ नव्हता आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ बाहेर आला सीमारेषा पार.
ऑफसाईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मागे जातोय. बॅक टू बॅक नितीनच्या बॅट मधून दुसरा चौकार. थँक्यू. पाहिलं होतं कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं आणि त्या क्षेत्ररक्षणाला बीट करून खूप चांगला खेळ. पुन्हा एकदा स्टेट खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन वरतून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आल्या, चेंडूला फील्ड केले, फेकी केली जाते. फेकी वेगाने केली होती, एका धावेने संतुष्ट. 3 मध्ये 2 ची गरज आहे. हर्ष नवीन फलंदाज, आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू बंटीने त्याला हाताळले होते. इथून प्रदेश बैकर पॅड्रो कशा प्रकारे गोलंदाजी हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला नितीन सेट आहे. हर्ष नवीन आलेला फलंदाज, 3 मध्ये 2 ची गरज आहे. 3 मध्ये 2 ची गरज. वेळ घेतला जातोय. यष्टीरक्षक यष्टांच्या मागून क्षेत्ररक्षण सजवण्याचं कार्य केलं जाते. क्षेत्ररक्षण मध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण गोलंदाजी कशा प्रकारे येतील. फुल टॉस चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हर्षने मॅचला फिनिश केलं. फिनिशिंग स्टाईल शॉट, हर्षच्या बॅट मधून षटकार. विजेता संघ आई भवानी मारंबरपाड्याचे खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम, पांडवा 11 चंदन सर. अरे ये सब हटा रे सावन की घड़ा, चल अपना चला जल्दी.